नमस्कार. मी विश्वास उडगी. काल रात्री देशाचे पंतप्रधान म्हणजे देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांचं संपूर्ण वृत्तवाहिन्यांवरून देशाला उद्देशून भाषण ऐकलं. पंतप्रधानांचं देशाला उद्देशून भाषण संपूर्णपणे निराशाजनक होतं. ही निराशा जनतेतून आता व्यक्त व्हायला लागलेली आहे. कारण स्पष्ट आहेत की या देशाचा पंतप्रधान पहलगामच्या आधी आणि नंतर गायब होता. त्यांनी बिहारमध्ये जाऊन इलेक्शनची रॅली केली, पण ते मणिपूरला नाही गेले आणि काश्मीरला पहलगाममध्ये पण नाही गेले. विपक्षाचे नेते राहुल गांधी हे मणिपूरमध्ये पण जाऊन आले आणि पहलगाममध्ये पण जाऊन आले. पण या देशाच्या नेत्याला हे समजणं की पहलगामचा हल्ला हा आतंकवाद्यांचा हल्ला आहे आणि हे आतंकवादी निरपराध यात्रेकरूंवरती हल्ला करतायत. जखमींच्या घरी जाऊन येणं हे आवश्यक नाहीये का? किंबहुना हे देशाच्या नेत्याचं कर्तव्य नाहीये का? हा एक भाग, त्याच्याविषयी तर काही नाहीच. पण त्यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू न होता ज्या चकमकी झाल्या, युद्ध करणं एक वेगळीच गोष्ट असते, हे जाणकारांना माहिती आहे. युद्ध खरं तर देशाचे राष्ट्रपती तीनही फोर्सेसच्या वतीने जाहीर करत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. तो संविधानातून त्यांना मिळालेला अधिकार आहे. किंबहुना युद्ध तेच जाहीर करू शकतात. होय, काउन्सिल ऑफ मिनिस्टरचं रेकमेंडेशन लागतं. त्याकरता सैन्य दलांशी चर्चा होत असते. पण इथे तर पहलगाम नंतर सरळ आपण ऑपरेशन सिंधू जाहीर करतो आणि घुसघुस के मारेंगेची भाषा गेली काही वर्ष आपण ऐकतो. प्रत्यक्षामध्ये आपली माणसं किती मेली, निरपराध माणसं किती मेली, सैनिक किती मेले, आणि हे अजून झटापट होत असतानाच ट्रम्प तात्या या ठिकाणी उगवतात आणि ते सरळ इंटरव्ह्यू मध्ये सांगतात की आम्ही तुमचा व्यापार थांबू जर तुम्ही हे आता सीजफायर केलं नाही तर. धमकी देत आहेत आणि धमकी देत देत हेही सांगतात की तुमचा काश्मीरचा प्रश्न ह्याच्यामध्ये मी मध्यस्थी करू इच्छितो आणि एका तटस्थ देशांमध्ये आपण वाटाघाटी करूया आणि काश्मीरचा प्रश्न सोडवूया, असं स्पष्टपणे सांगत, आणि तेही पंतप्रधानांनी 8 वाजता देशाला उद्देशून भाषण करण्यापूर्वी 2-2.5 तास आधी ते स्वतःच इंटरव्ह्यू देत आहेत अमेरिकेमधून. या इंटरव्ह्यू नंतर आपल्या पंतप्रधानांकडून अपेक्षा होती की ट्रम्प आणि चीन यांनी भारतात हस्तक्षेप करणं बंद केलं पाहिजे. आम्ही पाकिस्तान विरुद्ध, आतंकवाद्यांविरुद्ध आम्ही जी काही भूमिका मांडलेली आहे ती आम्ही तडीस नेऊ आणि निरपराध यात्रेकरूंना, त्या ठिकाणी जे दगावले लोक आहेत त्याचा बदला म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे जे वर्णन आहे याचं उद्दिष्ट तडीस नेऊ. पण तसं झालंच नाही. ना ट्रम्पचा उल्लेख ना चीनचा उल्लेख. पण ऑपरेशन सिंदूर चालू राहील, आतंकवाद्याविरुद्ध लढा चालू राहील. कसा? तुम्ही ते सीजफायर केलं, तो तुम्ही घ्यायचा निर्णय ट्रम्प तात्यांनी घेतला. काय म्हणावं या गोष्टीला? म्हणजे आम्ही ट्रम्पला भेटायला गेलो, ट्रम्पने भेट नाकारली. या देशाच्या पंतप्रधानांचा तो अपमान म्हणजे देशाचा अपमान. इथे 2 देशांमधले वातावरण आतंकवाद्यांनी बिघडवलं आणि पर्यटनातल्या 2000 लोकांमध्ये नेमके 4-5 लोक घुसतात काय, गोळीबार करतात काय, आणि त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर होतं आणि ते वापस घेतलं जातं का? तर भारतीय आर्मीने अत्यंत शौर्याने अचूक ठिकाणी जो क्षेपणास्त्र पाठवली ती ज्या न्यूक्लिअर स्टेशनच्या जवळ पडली त्यातून ट्रम्प जागे झाले
चीन पण जागा झाला. चीन तर केव्हाच जागा झालाय. गलवानच्या वेळेस 1.5 लाखाचं सैन्य त्यांनी आणून उभं केलेलं आहे आणि आपल्या चेकपोस्ट 3 पर्यंत त्यांचे बंकर्स आलेले आहेत. चीन तर भारतात घुसलेलाच आहे. पाकिस्तानच्या ते ताब्यात आहे. अमेरिकेच्या ताब्यात तो आधीपासूनच पाकिस्तान आहे. पण या पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी, पूर्वी लाहोर आम्ही घेऊन टाकलं असं म्हणणाऱ्यांनी, नेहरू इंदिरा गांधीवरती टीका करणाऱ्यांनी, आता संधी असताना ही शस्त्रसंधी का? ट्रम्प सांगतो म्हणून? हे प्रश्न आज जनता देशाच्या नेत्याला, कारण तो देशाचा पंतप्रधान आहे, या पंतप्रधानाच्या मागे संपूर्ण आर्मी, संपूर्ण विरोधी पक्ष एकजुटीने उभे आहेत. नवे किंबहुना 142 कोटी जनता एकजुटीने उभे आहेत, कारण का ते या देशावरती प्रेम करतायत. हा देश स्वतंत्र आणि सार्वभौम आहे. तो या संविधानाप्रमाणे चालला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. आणि पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी जर आगळीक केली असेल पहलगाममध्ये, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, ही भूमिका भारतातल्या जनतेची आहे. असं असताना प्रत्यक्ष युद्ध सुरू न होता ते संपवलं कसं गेलं? अमेरिका कोण, ट्रम्प कोण हस्तक्षेप करणार आहे, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारणं हे कालच्या 8 वाजताच्या त्यांच्या संबोधनातून यायला पाहिजे होतं. कारण प्रश्न उपस्थित होतात की पहलगाम मधले हत्यारे कोण, याचा तुम्ही शोध किती घेतला, कसा घेतला, कोणाला पकडलं, याचं काहीतरी उत्तर द्या ना. तुम्ही गायब होतात इतके दिवस, आज अवतरलात, इतके दिवस मन की बात करत होतात, आज अवतरलात, तर सांगा ना खरं काय ते. तुम्ही एवढे सगळे ताकदवान आहात, तर या हत्यारांना तुम्ही का शोधू शकला नाहीत? आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे वॉर झालंच नाही, त्याही वॉरमध्ये आमचे हकनाक सैनिक मारले गेले. अगदी मुंबईच्या घाटकोपरचा एक कामराज नगर मधला सैनिक मारला गेला, तो अग्निवीर होता. हे सगळं जनतेने सहन करायचं आणि परत ट्रम्पने माघार घ्या म्हणून सांगितल्यानंतर आपण मान तुकून माघार घ्यायची. एक चकार शब्द बोलणार नाही तुम्ही ट्रम्प विरोधात. आणि ज्या राफेलचं कौतुक करत, बोफोर्सपेक्षा प्रचंड मोठा भ्रष्टाचार ज्या राफेलमध्ये झाला, ते राफेल पाडलं गेलं, ती संपूर्णपणे डिफेन्स यंत्रणा चीनची होती. ते आता सगळीकडे छापून आलेलं आहे. देशदुशी चर्चा ती आहे की फ्रान्सचं राफेल चीनच्या यंत्रणांनी कसं पाडलं आणि ती यंत्रणा पाकिस्तानच्या हातात आहे. त्यामुळे राफेलचं कौतुक संपलं, भ्रष्टाचार तर ऑलरेडी आहेच, त्याचं उत्तर कोणी देत नाही. आणि इथे राफेल पाडलं गेलं, फ्रान्स हैराण झालेला आहे. चीन त्यांची आयुध ही फ्रान्सचं राफेल विमान पाडू शकतात. एक्सपोज कोण होतंय? या देशातला नेता आणि या देशाचं कर्तृत्व, नेत्याचं कर्तृत्व एक्सपोज होत आहे. बोलती बंद झाली आहे नेत्याची. ट्रम्प म्हणतात मान तुकून शस्त्रसंधी घ्या. संधी होती पाकिस्तान संपवण्याची ना. हम पीओके लेके रहेंगे असं 370 रद्द करताना पार्लमेंटच्या फोरमवरून होम मिनिस्टर बोलले होते. आणि वारंवार आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते हम पीओके लेके रहेंगे म्हणतात. हो, पीओके आपलाच आहे आणि आता परत घ्यायची संधी आहे ना तुमच्याकडे. संपूर्ण आर्मीचं तेज आणि शौर्य तुमच्या पाठीमागे उभं आहे. ही भारतीय आर्मी, त्याचा लौकिक 1962 असो, 65 असो, 71 असो, वेळोवेळी भारतीय आर्मीने सिद्ध केलंय हम किसी से कम नहीं. असं असताना अगदी कारगिलमध्ये सुद्धा अशा वेळेस या भारतीय आर्मीची मानहानी तुम्ही करताय आणि शस्त्रसंधी करताय. जेव्हा संधी असते पीओके सकट पाकिस्तान संपवण्याची, त्यामुळे पाकिस्तान संपवण्याची भाषा करता करता जेव्हा संधी येते तेव्हा तुम्ही शेपूट घालता. आज जनता हाच प्रश्न विचारते की पहलगामच्या हत्यारे कुठे आहेत? ट्रम्प हस्तक्षेप का करतोय? पाकिस्तान हा कब्जात गेलाय चीनच्या आणि अमेरिकेच्या, पण तुम्ही भारताची संप्रभुता, सॉव्हरेनिटी, या संविधानाने निर्माण केलेला हा स्वतंत्र भारत देश, जो या देशामध्ये लोकशाही नांदते, जे पाकिस्तानमध्ये नाही, ती लोकशाही आज संसदेमध्ये निर्णय होणं ही महत्वाचं असताना
संसदेतले निर्णय न करता ट्रम्प निर्णय करतोय शस्त्रसंधीचा, आणि तो निर्णय जाहीर करणारे डीजीएमओ जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची तुमची ट्रोल आर्मी त्यांच्या मागे हात धुवून लागते. काय घडतंय काय देशात, हे सगळे प्रश्न आज लोक विचारतायत. आणि म्हणून मुद्दा आहे की देशाच्या मागे, नेत्याच्या मागे संपूर्ण देश उभा आहे, पण नेता कुठे आहे? नेता हरलेल्या मनस्थितीत आहे. बिहारमध्ये तिरंगा यात्रा काढण्यापूर्वी तिथे जम्मूमध्ये बॉर्डरवरती पुन्हा काही सैनिक मारले गेलेले आहेत. याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. तिरंगा तर 142 लोकांच्या हातात आहे आणि मनात पण आहे. तिरंगा यात्रा काढणं एका पक्षाचं उद्दिष्ट असू शकतं, ती केवळ निवडणूक जिंकण्याकरता किंवा दिशाभूल करण्याकरता. पण देशावरती प्रत्यक्ष संकट, देशाचे निर्णय हे देशाचा नेता घेतोय का चीन आणि अमेरिकेतून भारत हा वापरला जातोय? युद्ध न पुकारता युद्ध संपलेलं आहे. काय घडतंय काय? निर्णय कुठे होत आहेत? आणि आम्हाला सांगितलं जातं की आमच्या देशात शस्त्र निर्मिती करतो आणि मी एक्सपोर्ट ओरिएंटेड आता शस्त्र करतो. अरे इथे राफेलची वाट लागलीत, तुमची शस्त्र कोणती? संपूर्ण डिफेन्स डिपार्टमेंटचे प्रमुख आज डिफेन्स मिनिस्टर गायब आहेत. काय करतायत अजित डोवल? कुठे आहे नॅशनल सिक्युरिटी? जेव्हा आर्मी आपलं शौर्य दाखवते, 1-2 झटक्यात पाकिस्तानमधल्या 4 ठिकाणावरती त्यांनी जे काही टार्गेट्स केले, त्या टार्गेटमधून ट्रम्प जागे झाले. अरे यू आर अटॅकिंग अवर न्यूक्लिअर टार्गेट्स. ही ट्रम्पची गरज आहे वॉर थांबवण्याची. पण सांगताना तो सांगतो की मी तुमचा ट्रेड थांबवतो, आधी वॉर थांबवा. आणि ट्रेड थांबवतो म्हटल्यानंतर तुम्ही भारताचा प्रति हल्ला थांबवलात. काय म्हणावं अशा नेतृत्वाला, असा प्रश्न जनता विचारते. प्रत्यक्ष युद्ध न करता आर्मीने मिळवलेले विजय या 2-4 दिवसाच्या झटक्यात सुद्धा अत्यंत तेजोमय होते. पण त्यांची मानहानी होते या देशाच्या नेत्यांकडून. याचं भान आज जनतेला आलेलं आहे, सत्ता पक्षाला नाही. विपक्ष मागणी करतोय की संसदेचं एक अर्जंट सेशन बोलवा. होय, हे पूर्वी जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे, हे इंदिरा गांधींनी केलेलं आहे, हे राजीव गांधींनी केलेलं आहे, हे सर्व नेत्यांनी वेळोवेळी केलेले आहे. आणि प्रत्येक वेळेस विपक्ष आणि सत्ता पक्ष एकत्र असतो. जेव्हा देश संकटात असतो तेव्हा सर्वांनी एकत्रच असलं पाहिजे. हीच प्रथा या देशामध्ये पूर्वीपासून आतापर्यंत कायम आहे. आता सुद्धा संपूर्ण विरोधी पक्ष एकजुटीने सांगतायत नेत्यांना की आम्ही सगळे एकत्र आहोत, तुम्ही पहलगामचा बदला घ्याच. पण असं होत नाहीये, असं होत नाहीये. पहलगामचे हत्यारे आतंकवादी हे कोण आहेत हे शोधलं काढलं जात नाही. म्हणजे जे काही बडबड आहे, बकवास आहे, ती ऐकत देशातल्या लोकांनी आपापल्या घरी जावं असं देशातल्या नेत्यांना वाटतं. इथे प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि या देशातली जनता देशाच्या नेत्याला प्रश्न विचारणारी आहे. नेता चुकला तर चुकला म्हणणारी आहे. देश संकटात असेल तर त्याच्या बरोबर असणारी आहे. आणि म्हणून आज ट्रम्प सारखे एक अमेरिकेचा अध्यक्ष असलेली व्यक्ती चक्क काश्मीरच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची जेव्हा भाषा करते, एका 63 ठिकाणी आपण काश्मीरचा प्रश्न सोडवू. अरे सिमला करारामध्ये 2 देशांमधला सिमला करार हा इंदिरा गांधी आणि भुत्तो यांच्यात झाला. तो एकतर्फी उधळून लावण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि तीच संधी अमेरिकेने साधली आणि सांगितली की हा 2 देशामध्ये प्रश्न नाही, मी हस्तक्षेप करेन आणि मी तुमचा प्रश्न सोडेन. अरे तू कोण? तू असशील अमेरिकेचा अध्यक्ष, पण माझ्या देशात तू लुडबुड करता कामा नये असं माझ्या देशाच्या पंतप्रधान सांगायला नको? माझ्या देशाची सॉव्हरेनिटी, संप्रभुता माझ्या घटनेप्रमाणे आहे. माझी घटना सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही 142 कोटी लोक समर्थ आहोत. ट्रम्प तुम्ही नाक खुपसू नका, झिनपिंग तुम्ही नाक खुपसू नका, हे सांगण्याचे धैर्य आपल्या देशाच्या नेत्यामध्ये नाही. हेच कालच्या भाषणातून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळालीच पाहिजेत, नाहीतर लोक शांत बसणार नाहीत. शस्त्रसंधी झालीये, पण तुम्ही संधी घालवलेली आहे. या एका
10-15 दिवसाच्या घालमेलीतून या देशाची अर्थव्यवस्था आणखीन किती डिरेल झालेली आहे हा अजून एक वेगळा प्रश्न आहे. सट्टा बाजारामध्ये सट्टा खेळला जातोय आणि बेभानपणे सेन्सेक्स वर नेला जातोय. त्यांना काही पडलेलं नाहीये की अर्थव्यवस्थेचं काय मातेरे होत आहे, पण त्या ठिकाणी मात्र प्रचंड मोठी उलाढाल चालून 82,000 सेन्सेक्स गेलेला आहे. पण सामान्य माणसांना खायला फक्त 5 किलोचं रेशन आम्ही देऊ, याच एका भूमिकेवरती जेव्हा हे सरकार कायम राहतं, तेव्हा या देशाचं भवितव्य अशा लोकांच्या हातात ठेवणं किती धोकादायक आहे, जे देशाचा पदोपदी अपमान सहन करतात आणि मान खाली घालतात. त्यामुळे कुठे आहेत त्या इंदिरा गांधी, कुठे आहेत ते जवाहरलाल नेहरू? त्यामुळे हा सगळा कालखंड संपूर्ण मीडियामध्ये आज इंदिरा गांधी यांचं 71चं शौर्य, 65 नंतर ज्या काही घटना आहेत त्याचं संपूर्ण चित्रण येत आहे. त्यावेळेचे भारत सरकारने घेतलेले निर्णय आणि आत्ताच्या भारत सरकारचे निर्णय याची चर्चा होते. आणि या ठिकाणी भारताचा स्वाभिमान आज 142 कोटी जनतेमध्ये आहे, पण हा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे या देशाच्या नेत्यांकडून. आणि म्हणून देशाच्या नेत्यांना लोक सांगतायत, जागे व्हा, तुम्ही तिरंगा यात्रा काढण्याची काही गरज नाही, तो तिरंगा आमच्या हातात आहे, तो आमच्या मनात आहे. त्या तिरंग्याचा अपमान आता ह्याच्या पुढे करू नका. आपण रोज प्रश्न विचारत जाऊया, प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. उत्तरं नाही दिली यू मस्ट गो हे सांगण्याचं धैर्य भारतातल्या जनतेमध्ये असलं पाहिजे. इथेच थांबतो. रोज प्रश्न विचारूया. प्रश्न विचारणं आपला धर्म आहे, कारण का देश तुमचा आणि माझा आहे. देश आपल्या सर्वांचा आहे. या देशात आम्ही चीनची लुडबुड चालू देणार नाही. या देशात आम्ही अमेरिकेची लुडबुड चालू देणार नाही. आमचा देश हा संविधानाप्रमाणेच चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान, त्या संविधानातून निर्माण झालेली ही संपूर्ण लोकशाही यंत्रणा, ही त्याची संप्रभुता ही कायम राहिली पाहिजे. याकरता देशातल्या जनतेने जागरूक राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.